फडणवीस सरकारचा लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक मास्टर स्ट्रोक. महायुती सरकारचा नवा निर्णय काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? मग तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत नक्कीच पाहायला हवी. खरं तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपयेचा लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला होता. दरम्यान योजनेचे लाभार्थी नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे सरकारने लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभासाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान केवायसीसाठी सरकारने आधी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. पण मुदत केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी त्यामुळे सरकारने 31 डिसेंबर ही ई केवायसीची अंतिम मुदत दिलेली आहे. खरं तर केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा एक मोठा निर्णय सरकारने घेतला. पण तरीही लाडक्या बहिणींना केवायसी करताना अडचणी येत आहेत. या योजनेच्या बहुतांश लाभार्थी या अशिक्षित आहेत आणि त्यामुळे अनेकांना ई केवायसी बाबत अजूनही माहिती नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आता केवायसीची जबाबदारी सरकारने थेट अंगणवाडी सेविकावर सोपवली आहे. ज्या लाभार्थींनी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका स्वतः ई केवायसी करणार आहे, अशी आता माहिती समोर आलेली आहे. तर शासनाने केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकावर सोपवली असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत अशा महिलांसाठी पण शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या अशा पात्र महिलांसाठी शासनाकडून वेबसाईटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. संबंधित महिलांनी मृत्यू प्रमाणपत्र व इतर तत्सम कागदपत्र अंगणवाडी सेविकाकडे सादर केल्यानंतर त्यांची ई केवायसी तातडीने पूर्ण केली जाणार आहे.